टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पूर्णा शहरातील हिंगोली नांदेड मार्गावरील कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरील गेल्या 15 दिवसांपासून बंद असलेल्या पथदिव्यांबाबत महाराष्ट्र टुडे 24 न्यूजने वृत्त प्रसिद्ध करताच अखेर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। उड्डाण पुलावरील पथदिवे सुरू करण्यात आले। उड्डाण पुलावर पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण पूल अंधाराच्या विळख्यात गेलाय। त्यामुळे वाहनधारक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता। याशिवाय पुलावर धूळ, माती आणि कचरा साचल्यानं देखभालीकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचं चित्र होतं। या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र टुडे 24 न्यूजने वृत्ताच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेत उड्डाण पुलावरील बंद पथदिवे सुरू केले। त्यामुळे रात्रीच्या प्रवासात नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र पथदिवे सुरू झाले असले तरी पुलावरील साचलेली धूळ, माती आणि कचरा अद्याप सुद्धा हटवण्यात आलेला नाही। त्यामुळे पुलाची नियमित स्वच्छता आणि देखभालही करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी वेळेत दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र टुडे 24 न्यूजचे आभार व्यक्त केले। अशाच प्रकारे शहरातील इतर नागरी समस्यांकडे सुद्धा प्रशासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।